नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की आता मिथुन काकांना काव्य आणि जीवाचं प्रेम प्रकरण समजलंय। त्यानंतर आता ते जीवाला जाब विचारत असतात की आता हा गुंता कसा सोडवायचा। नंदिनीला तू सोडू शकत नाही आणि काव्यालाही तू स्वीकारू शकत नाही, तर मग आता पुढे तू काय करणार आहेस? आणि जर का हा गुंता सोडवला नाही तर तुमचं कोणाचंही आयुष्य सुखात जाणार नाही। त्याचमुळे मी आता पार्थला जाऊन सगळं सांगतो की तू काव्याला डिवोर्स दे, त्यानंतर तू आणि काव्या लग्न करा। तर इकडे जीवा म्हणतो की काका तू असं काहीही करणार नाही आहेस। आईबाबांचा माझ्यावर खूपच विश्वास आहे आणि जर का तुम्ही हे सगळ्यांना सांगितलं तर मग त्यांचा खूप मोठा विश्वासघात होईल। आणि नंदिनीचा तर मला विश्वासघात अजिबात करायचा नाही आहे, कारण लग्नामध्ये मीच पुढाकार घेतला होता आणि त्यांना जर समजलं की माझं काव्यावर प्रेम असताना मी नंदिनीशी लग्न केलं आहे, म्हणूनच काका तू कोणालाही हे सांगू नको। त्यानंतर जीवाला आता कळून चुकतं की काव्यास ही नंदिनीच्या डोक्यात नको ते भरवत आहे। त्याचमुळे जीवा हा काव्याची चांगली शाळा घेत म्हणतो की तू माझ्या बायकोपासून लांब राहा, उगाच तिच्या डोक्यात नको ते भरवू नकोस। तुला जराही कल्पना आहे का तू काय करतेस? आता आपलं लग्न झालंय आणि तू माझ्या मोठ्या भावाची बायको आहेस। तुला काय वाटतं, तू जर सगळ्यांना आपल्या प्रेमाबद्दल सांगितलं तर हे काय आपलं लग्न लावून देतील? तुझ्यासाठी हे लग्न पोरखेळ असेल, पण माझ्यासाठी नाही। माझ्या दादाने आईबाबांचा शब्द पाळावा म्हणून तुझ्यावर प्रेम नसतानाही तुझ्यासोबत लग्न केलं, काहीही विचार न करता। आणि मी असं काहीही करणार नाही जेणेकरून माझ्या आईवडिलांची मान खाली जाईल। तर प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं, जीवा जे काही करतोय ते बरोबर आहे का, की काव्य तिच्या जागेवर योग्य आहे? कमेंट करून सांगा।